नमस्कार मित्रांनो, आज आपण आरसी नंबर कसे डाउनलोड करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, रेशन कार्डचा आयडी नंबर असतो हा आरसी नंबर. तर तुमचं रेशन कार्ड हरवलं असेल किंवा फाटलेलं असेल तर तुम्ही गुगल वरती जाऊन तुमच्या मोबाईलमध्ये, टॅबमध्ये किंवा पीसी मध्ये तुम्ही स्वतः 2 मिनिटात डाउनलोड करू शकता तुमचं स्वतःचं रेशन कार्ड. बघा मित्रांनो, रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमचं आधार सीडिंग झाले असेल, पूर्ण जेवढे असेल तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे नावं असेल, तुमचं फॅमिली मेंबर असतील, त्यांचे आधार सीडिंग झाले असेल, तर तुम्ही फक्त 1 मिनिटात तुम्ही Googleवरती येऊन आरसी नंबर डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणती प्रोसेस आहे आरसी नंबर डाउनलोड करण्यासाठी. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला मित्रांनो, तर आपण बघू या व्हिडिओमध्ये प्रोसेस काय असते. बघा, महाफूड टाईप करायचं, गुगल वरती यायचं, महाफूड टाईप करायचं. महाफूड, हे बघा मी महाफूड टाईप केलं. महाफूड टाईप केल्यानंतर मी एंटर प्रेस करणार आहे. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला असं गुगल वरती दिसेल अन्न व नागरी पुरवठा विभाग. तर आपल्याला आरसी नंबर डाउनलोड करायचा आहे. तर इथे खाली यायचं RCMS वरती, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल, नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम. आता हा पोर्टल दिसल्यानंतर तुम्हाला भरपूर काही दिसते. रेशन कार्ड, ऑलोकेशन, आरसी डॅशबोर्ड, सप्लाय चेन्स, ऑनलाईन सेल्स, हे आपल्याला दिसतंय. तर आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं, साइन इन वरती जायचंय. इथे गेल्यानंतर आपल्याला ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन हे 2 ऑप्शन दिसते. तर आपण कोणतं चॉईस करायचं, पब्लिक लॉग इन वरती. पब्लिक लॉग इन वरती जाऊन आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सेल्फ सर्व्हिस फॉर रेशन कार्ड असं दिसतील तुम्हाला. तर मित्रांनो बघा, तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल तर रजिस्ट्रेशन वरती जायचं आहे. तुम्ही नवीन असाल या वेबसाईट वरती तर तुम्ही न्यू युजर वरती जायचं. तर मित्रांनो, मी नवीन आहे तर मी तुम्हाला या वेबसाईट वरती टॅप करून दाखवतो. हे बघा, मी या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला 3 पॉइंट दिसते, 1, 2 आणि 3. आपल्याला आरसी नंबर डाउनलोड करायचा आहे. तर आपण आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड असं यावरती अप्लाय करायचं आहे. इथे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. आता नेम इन लोकल लँग्वेज. आता नेम इन लोकल लँग्वेज आपण जसं मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, जसं तुमचं नाव असेल, सरनेम असेल, तुमचं नाव असेल आणि तुमचं फादरचं नाव असेल, तर तुम्ही इथे टाईप करायचं. इथे टाईप केल्यानंतर तुम्ही जसं तुमच्या आधारवरती तुमचं सरनेम, तुमचं स्वतःचं नाव आणि फादरचं नाव जसं दिलं असेल तसंच टाईप करायचं इथे. इथे फिलअप केल्यानंतर बघा मित्रांनो, पुढे तुमचा आधार नंबर फिलअप करायचा आहे. नंतर तुम्ही जेंडर चॉईस करायचं आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं. नंतर तुमचं स्वतःचा नंबर फिलअप करायचा आहे. नंतर तुमचं ईमेल ॲड्रेस फिलअप करायचं आहे. ईमेल ॲड्रेस फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी म्हणजे युजर आयडी तुम्हाला तयार करावं लागतील. तुम्ही स्वतःचे एक युजर आयडी तयार करा. जसं मी रेशन कार्ड 171 असं तयार केलंय, तसंच तुमचं नाव टाकून तुम्ही तुमचं युजर आयडी तयार करू शकता. ते इथे टाईप केल्यानंतर तुमचं युजर आयडी टाईप केल्यानंतर तुम्ही चेक अवेलेबिलिटी चेक करायचं. तुमच्या नावाने एखाद्याने ऑलरेडी तयार केले का युजर आयडी ते दाखवेल. चेक इन अवेलेबिलिटीवर टाईप केलं तर तुम्हाला ऑलरेडी असेल तर दाखवेल, नसेल तर सक्सेसफुलचा मेसेज दिसेल असं ग्रीन कलर मध्ये. नंतर आपल्याला एक स्ट्रॉंग पासपोर्ट फिलअप करायचं आहे. तर आपण स्वतः पासपोर्ट क्रिएट करायचंय. नंतर कन्फर्म पासपोर्ट करायचंय. नंतर आपल्याला हे खाली दिसतंय तुम्हाला, कॅप्चा दिसतंय का, हे कॅपिटल मध्ये जसं आहे तसं आपल्याला कॅप्चा इथे फिलअप करायचंय. फिलअप केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल, गेट ओटीपी. आता गेट ओटीपी काय असतं हे पूर्ण फिलअप केल्यानंतर आपल्याला गेट ओटीपी वर जायचं. इथे टॅप केल्यानंतर आपल्याला असं पोर्टल दिसेल. पोर्टल दिसल्यानंतर हे बघा, वरती 3 पॉइंट दिले, त्याच्या वरती बघायचं, इथे बघायचं. जो इथे बघा, या हा सिम्बॉल दिसतोय, मी इथे सिम्बॉल घेऊन गेलोय, इथे बघायचं. इथे तुम्हाला आरसी नंबर दिसेल, रेड कलर मध्ये आरसी नंबर येईल. तुमचा जो आरसी नंबर असेल तो या टॅब वरती दिसणार आहे. तर तुम्ही एका कागदावरती तुमचा आरसी नंबर लिहून घ्यायचंय. आरसी नंबर लिहिल्यानंतर तुम्ही
या पोर्टलवरती यायचं आहे. हाच पोर्टल आहे. इथे बघा या ठिकाणी यायचंय. आरसी नंबर जनरेट झाला तुमचं. इथे यायचंय तुम्ही. इथे आल्यानंतर तुम्हाला राशन कार्ड. आता राशन कार्ड म्हटलंय नो युअर रेशन कार्ड. आता तुमचं ऑलरेडी तुमच्याकडे आरसी नंबर आहेच, तर तुम्ही कोणता ऑप्शन चॉईस करणार आहे? नो युअर रेशन कार्ड. इथे टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला एंटर कॅप्चा म्हटलंय. आता जे तुम्हाला दिसतंय हे कॅप्चा फिलअप करायचं आहे. FDWE आणि B. बघा मी कॅप्चा फिल केला. कॅप्चा फिल केल्यानंतर व्हेरीफाय करायचंय. व्हेरीफाय करायचंय. असं व्हेरीफाय केल्यानंतर बघा लोडिंग घेत आहे. व्हेरीफाय केलं मी. कॅप्चा फिलअप करून वेट करा. हे बघा कॅप्चा फिल केला. रिपोर्ट होम पेज दिसते तुम्हाला. रिपोर्ट होम पेज दिसते. तर आपल्याला जे आयडी नंबर आरसी नंबर आपण जे जनरेट केलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं एक कागदावरती लिहा असं, तर ते आरसी नंबर फिलअप करायचं. आरसी नंबर फिलअप कसं करायचंय बघा. ते आरसी नंबर असेल 12 डिजिटचं असेल, 12 डिजिटचं असेल, तर मी आरसी नंबर फिलअप करतो. 27 200 778 338 आणि 85 सॉरी 85. आता हे 85 झालं बघा. मी रेशन कार्ड ऑल रेशन कार्ड असं दिलंय तिथे. मी आरसी नंबर ऑलरेडी हे केलंय. आरसी नंबर ऑलरेडी जनरेट केल्यानंतर आपण इथे जायचंय. आता हे फिलअप केलं पूर्ण आरसी नंबर आणि व्ह्यू रिपोर्ट वरती जायचं. इथे टॅप केल्यानंतर लोडिंग येणार आहे. थोडं लोडिंग बघा. जसं आपण रेशन कार्ड डाउनलोड करतोय तसं लोडिंग घेतच असतं, कारण ते खूप वेबसाईट ही लोडिंग मध्ये चालते. इथे बघा आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर अफेअर आपल्याला असं दिसतंय बघा. इथे प्रिंट युअर रेशन कार्ड. आता हे आयडी नंबर आपण आरसी नंबर जनरेट केलं होतं त्या आपण इथे फिलअप केलंय. इथे फिलअप केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट पाहिले. आपण रिपोर्ट नंतर आपल्याला हे बघा इथे प्रिंट युअर रेशन कार्ड असं म्हटलं. आता इथे टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर थोडं वेटिंग करायचंय. वेट करा. डायरेक्ट तुमचं रेशन कार्ड येणार आहे. एकदम सोपी मेथड आहे मित्रांनो. तुम्ही घरी बसून सुद्धा तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. जास्त वेट करायला लावून दिले. माझं नेटवर्क इश्यू आहे म्हणून असं दाखवतंय. हे बघा मित्रांनो, आता पूर्ण रेशन कार्ड आले तुमचं. आता कोणाचं रेशन कार्ड आहे? कारण हे बघा मी ब्लँक करून टाकले, कारण मी हे व्हिडिओ तयार करतोय म्हणून हे सर्व ब्लँक करून टाकले. असं तुमचं रेशन कार्ड येणार आहे. तुम्ही डायरेक्ट कंट्रोल पी प्रेस करायचंय. कंट्रोल पी प्रेस केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट प्रिंट देऊ शकता आणि तुमचं रिपोर्ट सर्व दिसेल. तुमचं जेवढं रेशन कार्ड मध्ये मेंबर असतील तेवढे सर्व नाव दिसतील.